आता हे बघा, आरटीआयचा कसा वापर केला जातो हे तुम्हाला बघायचं असेल तर हे सगळे जे आरटीआय आहेत जे कार्यकर्त्यांनी केलेत, आता रोहित पवार म्हणून मी ते आरटीआय करतो, त्यामुळे या देशामध्ये आरटीआयची खरीच किंमत राहिली आहे का? जसं मीडियाचा आमच्या सगळ्यांचा आवाज दाबला जातो, तर या कलमाचा पण आवाज हे सरकार दाबते का नाही हे जर बघायचं असेल तर उद्याच आम्ही आरटीआय करणार आहे. बघू, दूध का दूध आणि पाणी का पाणी. त्यामुळे ह्याला उत्तरं मिळतात का नाही हे आम्ही बघू. आणि काही लोकांना वाटत असेल ही उत्तरं नाही दिली तर रोहित पवारकडे पुरावा नाही. मला ज्या लोकांना असं वाटतंय त्यांना एवढंच सांगायचंय की हे तुम्ही चित्र बघा, हा जो शॉल आहे या शॉली सकट तुमचे फोटो माझ्याकडे बऱ्याच मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की हे विषय आजपर्यंत सगळ्याच गोष्टीचं कुठं राजकारण होऊ नये या भूमिकेतून आम्ही ह्याला हात लावलेला नाही. त्यामुळे आम्ही जो आरटीआय करत आहोत त्या आरटीआयला सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालंच पाहिजे, तो आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं सीआयडी कडनं काही अपेक्षा करून चालणार नाही. तो जो पाटील कोण अधिकारी आहे उर्मट पद्धतीने त्या ठिकाणी बोलतो, त्याच्यामध्ये आम्ही त्याला सांगितलं की हे विषय तुम्ही बघितले का? ते म्हणाले नाही, सीआयडी ह्याच्यात जाऊ शकत नाही. आम्ही त्यांना काय म्हणलो की अहो तुम्ही म्हणताय की एआयबीचा फायनल रिपोर्ट साठी आम्ही थांबणार आहे. अरे एआयबीचा फायनल रिपोर्ट आजपर्यंत कुठला झालेला नाही. 2023चा जो ऍक्सिडेंट बीएसआरच्या विमानाचा मुंबईत झाला अजूनपर्यंत त्याचा फायनल रिपोर्ट नाही आला. 3 वर्ष झाली तरी मग आम्ही अजितदादांसाठी का 3 वर्ष इथं माशा मारत बसायच्या? त्यासाठी आम्हीच काहीच करायचं नाही. तेव्हा पाटील म्हणाला आम्हाला काही घेणं देणं नाही, रिपोर्ट कधी येतो. अरे म्हणजे काय? त्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करता येत नाही का? एआयबी झोपले का नाही हे तुम्हाला बघता येत नाही का? केंद्र सरकारशी बोला, चर्चा करा. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप चॅट काय घेतले, व्हॉट्सअप चॅट मध्ये काय आले हे लोकांना त्या ठिकाणी सांगा. पण काय झालंय या सरकारच्या काळामध्ये कुठेतरी हा वाघ आहे फक्त दात काढून घेतलेत. आणि जसं कुत्र्याला आपण लगाम लावतो ना, या सगळ्या विभागाला तिथं लगाम लावलं या अधिकाऱ्या नेत्यांकडनं. आणि नेते मित्राला वापरतायत, वाचवतायत. 210 कोटी रुपये व्ही के सिंगला त्याच्या व्हीएसआर कंपनीला देण्यात आले. आता तुम्ही बघा, मोदी साहेबांनी सांगून सुद्धा तिची बिलं कशी निघतात बघा. मोदी साहेब एका बाजूला सांगतायत पैसेच नाहीत आमच्याकडे, आणि व्ही के सिंगचे आता कसे पैसे निघतात बघा पुढच्या महिन्यामध्ये. त्यामुळे एका बाजूला मित्राला तुम्ही वाचवताय आणि जो मित्र तुमच्या बरोबर राजकारणामध्ये त्याच्या चुलत्याला सोडून तुमच्या बरोबर आला आणि त्या ठिकाणी त्या मित्राला तुम्ही आज विसरून जात असाल. काय रे हे राजकारण आणि काय हा न्याय? जर मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर गरिबांनी काय करायचं? पोलीस स्टेशनला जायचंच नाही, न्यायाची मागणी करायचीच नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार वाढतात, युवकांचे अत्याचार वाढतात.